हा झटक्यातच आहे ना. हा झटक्यातच बाळ होते. लय जणांना बघितलं. हा बात उज्ज्वल भविष्य सोन्याचा नशिबात आहे चांदी. अख्ख्या जगात आली तरी तुमच्या घरात कधी येणार नाही मंदी. पाया पडा. वा 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 काय आशीर्वाद. बाबांनी आशीर्वाद दिला तुला. नाही तिला हळूच दिला, मला जोरात दिला म्हणून म्हणलं. गड्याला असाच द्यायचा असतो आशीर्वाद. या काय इच्छा आहे बालकांना तुमची? बाबा हा 10 वर्ष झाले लग्नाला, बाळच होत नाहीये बघा. म्हणून बाळच होत नाही. अपेक्षाने तुमच्याकडे आलोय. खूप जणांकडनं मी ऐकलं की तुम्ही पूजा बिजा करता तर लय लवकर तुमचा आशीर्वाद संपन्न होतो. होणार होणार नक्की होणार. अहो ते सगळं ह्याच्या हातात आहे. तुम्हाला 10 वर्ष झाली पोरग होत नाही. आता परवाच माझ्या घरात पाळणा हल्लाय. सगळं ह्याच्या हातात आहे. तुमचं पण नक्की होणार. हो बाबा करा, तुम्ही काहीतरी करा आणि आमची एवढी पूजा करून द्या. आमच्या घरात पाळणा झालत नाहीये बघा. बाय द वे मी काय म्हणतोय, फार छान वास येतोय. कोणत्या साबणाने आंघोळ करता? संतूर. वा 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 वा. तू काय निर्म्यानी करतो का? तुझा वासच येईना. बाबा निर्माण नाही करत मी. मग मी डेटॉल साबण लावतो. डेटॉल लावतो का? बरोबर. किडे जास्त आहेत तुझ्या अंगात. डेटॉलची गरज आहे तुला. किडे नाही, पोरं पाहिजे. पोरं. अच्छा अच्छा. पोरं पोरं मिळणार मिळणार. एकदा का अभिषेक केला की पोरं होण्यापासून पोरांचा बाप सुद्धा तुला अडवू शकत नाही. बाबा इज व्हेरी स्ट्रॉंग. बाबा तुम्हाला इंग्लिश येते? हा मग पहिल्यांदाच ऐकलं. बाबा 10 वर्ष इंग्लंड मध्ये होता. हा तिथून हाकलून दिल्यावर मी इकडे आलोय. तुम्ही इंग्लंड मधले नाही वाटत, तुम्ही थायलंड मधले वाटतात. पूजा पूजा करायला घ्या. अभिषेक करायला घ्या. खरा ते खरा. घ्या ना बाबा. कशी पूजा करता ते? नम नम काय असतं ते? त्याला वेळ आहे अजून बाळा. अभिषेक करताना तसं बोलतात. अच्छा. आई बापांनी दमधीर काही शिकवला नाही तुला? नाही ना, म्हणून ते. अहो बाबा तिला धीरच नाही. राज्याला म्हणती पोरग पाहिजे, दिसाला म्हणती पोरग पाहिजे, शेतात ऊसात गेली तरी म्हणती पोरग पाहिजे. व्हायना बाबा, भरपूर ट्राय केलं मी, फार ताकद संपली माझी, पण काय पोरग व्हायना बाबा. काहीतरी करा बाबा. आता मी प्रयत्न करतो. बाबा तुम्हीच बघा. काय करता? आता मी पूजा करतो, मग नक्की होणार. ही उठता बसतानीच ती म्हणती पोरग पाहिजे पोरग पाहिजे, आणि ती माझी आई आणि माझा बाप नातू दे नातू दे. व्हायना करू काय? माझी कॅपॅसिटी संपली बाबा. होणार होणार. अभिषेक केल्यानंतर नक्कीच होणार. करायचं का अभिषेक चालू? हा बाबा अभिषेक चालू करा. ते नम नम काय असतं ना ते करायचंय करायचंय. दमधीर काही शिकवला की नाही आई बापांनी? बाबा इकडं इकडं तिकडं नाही, इकडं करू ना. करा. चला हात जोडून घ्या दोघांनी. ओम पवित्र वराम नोटागम गुडगडम पावशरम गडबडम आदिमे गडबडम पुरी मे रडबडम ओम चक्रा नमः सोडा नमः वेशा नमः देशा नमः नाही मिळाली हात भट्टी या नमः. हात भट्टी आहे ना. हात जोडून घ्या. हात. ओम सुधीर भूतम करामी. बाबा माझ्या अंगात भूत नाही घुसलं. नसला घुसला तर आपण परत घालूया. काय? दोन्ही हात जोडा, डोळे मिटा, हा पाया पडून घ्या. ओ बाबा पाया पडून घ्या. तुम्ही पण पाया पडा. पाया पडा. जरा कुंकू लावावे लागेल तुम्हाला. काय बाबा तिला कुकून मला हळद? हे काय तुमचं? इच्छा असेल तर परत लावतो. हे घे. आईला बाबा आहे का देशीचा धाबा आहे? नाही नाही नाही. आता पुढं पुढं मी सांगतो तशी पूजा करा. हे घ्या नारळ. त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचा तुम्ही दोघांनी. कळलं का? पोरगा पोरगी चिकनी हे पण पोरगा मंत्र म्हणतोय. पोरगी चिकनी हे पण पोरगा रे हेकणं हे लग्नानंतर वाटोळं झालंय. पोरीच्या एवढ्या आयुष्याचा बरबाद झालंय. पोरग काय जावलं मिळालं नाही. माझ्यासारखं भेटलं असतं तर एकदम उत्तम झालं. ओ बाबा इथं इकडे लक्ष द्या. हा पूजा पूजा पूजा. तिकडं काही नाहीये. फुलं फुलं वा फुलं वा फुलं वा फुलं. मी वाहतो. राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे बाळा. समर्पयामी फुलं समर्पयामी पुष्पम समर्पयामी. आता फुलं वाहतो मी देवाला आणि तुम्हाला पण वाहतो थोडीफार. तुझ्या तोंडावर पण घे थोडीफार. तुला जास्त गरज आहे फुलाची. हिचा ऑलरेडी वास येतोय. आणि आता 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 डोळे मिटा. हात जोडून डोळे मिटा. हा
तसं तर तुला आधी 2-3दा पाहिली होती मी, मला काय माहिती याच्याबरोबर पळून जाशील तू. आधी जर भेटली असती तर लग्न करून टाकलं असतं, सगळंच ओके झालं असतं, पोराचं टेन्शन नव्हतं. कशाला जायचं तू असल्याबरोबर? डोळे मिटलेत का त्याने? नाही तर कळायचं त्याला सगळं. डोळे मिटून घ्या नाही तर अभिषेक होणार नाही. झाल्यानंतर आता सगळं तू काय बघते इकडं, तो पण बघतोय इकडं, कशाला उगीच लफड्याची कामं करती. तो गेल्यानंतर हे एकदा देवळावरती, मग तुला भेटल्यानंतर सगळं मी सांगेल कसं काय करायचं आणि कसं काय करायचं. नारळ घेऊन एकदा डोक्यात फोड द्यायच्या, मग तू पण मोकळी मी पण मोकळा. स्वाहा. पूजा संपन्न होत आलेली आहे. आता तुला नारळ दिलेला आहे, नारळ फोडायचा आणि प्रसाद एकटीनेच खायचा. नाहीतर देशील याला खायला तर याला पण होतील पोर. दोघांना पोरं झाल्यावर कसं दिसल? कलियुगात झाली वेळ, लावलं राताळा आलं केळ, असं व्हायला नको. मी म्हणतोय स्वाहा. रताळं केळ? ते फळांची नावं सांगितली मी बाळा, देवाला फळं पण द्यावी लागतात. हा का? ठीक आहे, या आता तुम्ही उद्या. ठीक आहे? कशाला? उद्या काय नाही, उद्या मंत्र मंत्र मंत्र. हा, डोळेमेट 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 डोळेमेट. हा, कळलं का तुला? आता सांगितलं तसं कर. उद्या दुपारी ये, सगळे गेल्यानंतर मग मी देतो तुला मंत्र. होत्याला तुला पोरं पोरं पण अशी होत्याला त्याची पण दिसत्याला माझी. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला, पोरं होतील. कळलं का? चला या सगळं. अशा प्रकारे पूजा संपन्न झाली. पाया पडा, पडकी पाया. हा, बाबा बगलाचा वास येतोय तुमच्या. बाबांनी बॉडी स्प्रे मारला नाही आज, मारू लवकरच आपण. तुम्ही पण बॉडी स्प्रे मारता? फॉग नो गॅस, ओनली परफ्यूम. हा? हा, सगळा विधी सांगितल्याप्रमाणे करा. समजलं का तुम्हाला? आणि आता माझी दक्षिणा द्या. हे काय 10 रुपये? बास, खूप झाले. याच्यामुळेच तुला पोरं होत नाही. आलं का लक्षात? नंबर आहे तुमच्याकडे, घरी गेल्यावर ऑनलाईन पाठवून द्या. समजलं का? काय काय काय? ऑनलाईन दक्षिणा पाठवून द्या म्हणतो त्यांना मी. नाही, मी आणून देतो ना. चालेल चालेल, या मग तुम्ही आता. नक्की पोरं होणार तुम्हाला. हा, वाट बघा. चल या या. बाबा. अशीच रोज येत जा, देवळात येऊन भेटत जा, मग बरोबर दक्षिणा घोडा करतो बघ मी. बाबा म्हणजे काय सांगतो तुला, आपण डुप्लिकेट बाबा बनवून पैसे वसूल करतो. चला लवकर आता घरी निघा, ना तर बायको चपली हानी मला.